घ्या घ्या. आता मी बोललो असतो तर माझा गेमच केला असता तुम्ही. हा, यांचं काय वाकडं करणार तुम्ही? ती बसली का त्यानं बसवली? जोरात बोला. ती बसली, ती बसली. करेक्ट. बरं, तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला? तिनं त्याला. बरं, तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? घ्या एवढंच. तिनं म्हणते तुला आलतं काय एखादा? आपले दिवस बोगस गेले रे, बोगस गेले. ही स्थिती आहे. आणि याला कोण आहे? केवळ पंचानन बशीनं पेतात. आज जिवंत माणसं तोडायचे आहेत. हे दोघंच काम करतात फक्त, काम आणि क्रोध. काम आणि क्रोध. मग तो आपलंच उदाहरण ना, 3 महिन्यापूर्वीचं क्लास 1 मुलीची हत्या झाली. क्रोध. पेठेत पोरगा पोरीच्या मागं कोयता घेऊन लागला. क्रोध आणि राग आकळा. आणि हीच सुरेश भाऊंना खरी श्रद्धांजली होईल. 2 मिनिटाचा राग. आणि आता सध्या मारामारीची कारणं काय माहिती का? डिफर का दिला, लाईट का दिली, गाळ का उडवला, आले मारामारीवर. अरे थोडा संयम धरा. संयम धरा. 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मध. मध मध मध. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथ आली, पोरीला पाहिलं मोकळाचा आवाज काढील. सध्या मध इतका बेकार झालाय, दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात. 91. आणि 18 ते 22 तर टोटल दारू पितात. टोटल टोटल मिशन नाहीत. अशी एवढी अशी दारू. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या मदापायी वाटोळं झालं. या 4 वर्ष तुम्हाला राग येईल महाराज. 10वीला जायची सुद्धा लाज वाटते. आज 22 आणि 30 वर्षाच्या पोरांना मरायचं. कोणत्या ओव्या घ्यायच्या 10वीला? 10वीच्या प्रवचनाला ओवी कुठे ज्ञानेश्वरी दारुड्याच्या? रविवार कॉलेजला सुट्टी असली का पैसे आहेतच. 70-70 हजाराची पल्सर आहेत. 2-4 मित्र बोकांडी घ्यायचे, चालले डोंगर फिरायला, कपडे काढायचे, उतरा पाण्यात आंघोळीला. लोक म्हणतात पाणी खोल आहे. मी नदीच्या कडाला जाल, मला येणे. मला शिकतो का? गेला वाहून. काही ओवी कुठे? त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. कोणती ओवी आहे? मला ओव्या तरी सांगा तुम्ही. अक्षरशः या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. इतक्या वाईट परिस्थिती झाल्यात. पहिली फांदी काम, नावं सांगतो म्हणजे मला पुढे सरकायला. पहिली फांदी काम, दुसरी फांदी क्रोध, तिसरी फांदी लोभ, चौथी फांदी मद, 5वी फांदी मत्सर आणि 6वी फांदी अहंकार. किती झाल्या? 6. आता 6 राहिल्या. आशा, इच्छा. आणि 7वी 8वी फांदी तर इतकी नंगाटे. इंग्रजी बोलती का? ABCD येते का मम्मीला? पाडे येतं का मम्मीला? मग ट्युशनची काय गरज आहे? हे ट्युशनचं फॅड इतकं कठीण झालंय महाराज. शाळेपेक्षा दुप्पट खर्च आहे त्याला. तो खर्च येऊ द्या, मरतील ना पोरं. गाडीतून पोर माझे होते इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतले. जगलेच नसते ते. म्हणलं एकच आहे आपल्याला, झटे नको. काय त्या पोरांची हाल आहे का काय? एवढी कार्टी. थंडी सुरू झाली, 5लाच ते कार्ट आई उचलायची. हो पाठी कापड्या सगळं बाथरूम. ते कार्ट म्हणायचं मुती मुती. त्याची आई म्हणायची चेन खोल. ते म्हणायचं अगं झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली. आय 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 आय. ती एवढं कार्ट, एवढा डबा, ती सॅग, ती बॅग. दया येते. हो दया येते. अशी डांबरीला उभे राहतात गाडी आहे. आणि गाडीत जर बसले ना, बाकड्यावर दिसती नाही. टाटा नाही, पोरच दिसना तर टाटा काय काय. आणि गाडीतून जर उतरलं ना, इंग्लिश मिडियमचं पोरग काही पहा, गाडीतून उतरल्यावर ते हसणारच नाही. ते नुसतं त्याच्या एकच पाहत राहतो. म्या पाप काय केलंय व ह्या हलकटांच्या घरात जन्माला आलो. अरे मला काही खेळू द्या, उड्या हाणू द्या. हे काय माया बोकांडी आले. आणि ते गाडीतून उतरलं का, त्याच्या आईला घेत काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाईनं. काय शिकवलं बाई?
हे मी एवढ्यांना शिकितोय तरी सुधारानं ती बाई पोरला काय शिकित. आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गातले का पहिली ते नदी आणि काय झालं ते शाळेत आणि ते शाळेतून आलं 2 घास खाले जाय क्लासला ते लगेच दप्तर क्लासचे उघडा नाही क्लास बसलं पायरी इकून तिकून क्लासवाला आला त्याचं काम गाड्याला वय 30-35 मिनिटं क्लास झाला आलं पोर उड्या हाणीत घरी असं सोपा शेटो अंगठा घेतं झोपलं जेवणही नाही खावं नाही. हे आता आपण शिकलो आता हे सगळे स्टेजवरचे गुरु कुटुंब शिकलं तुम्ही बसलेले शिकले स्टेजवरचे महाराज मंडळी शिकले असे शिकलो का आपण. काय होतं आपल्या वेळे 7वीपर्यंत पाटी तिला साठा नाही नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची पत्र्याची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. मग आपण काय थुकातावा काय एका बोटाने लावित होतो काय आणि यांना बॅगन सॅगन टिफिन फार वाटुळं करून टाकलं त्यांनी. तू किती दिलाय 6वी घड्याळाला काटे किती सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो. सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो. हलतच नाही. तू कितीला रे कितीला आहे तू 11वी आर्टला आहे तू सायन्सला आहे का सेमीला आहे का मराठी इंजिनियर विथ फिजिक्स केमिस्ट्री विथ बायोलॉजी का मैथ साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू तू काय मैं धोत्रावर गेला का काय तुला काय वाटलं याला काहीच कळत नाही का काय. अरे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू करेक्ट इज इक्वल टू टॅन थीटा. मग एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. तू 10वीला होतं गेल्या वर्षी सेमी का मराठी सेमी चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर वन सायंटिस्ट हॅड 3 rules. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट. करेक्ट केपलर फर्स्ट लॉ केपलर सेकंड लॉ अँड केपलर थर्ड लॉ. इन चॅप्टर नंबर 4 वन डायग्राम इज एज फॉलोज. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर. In paper number 1, chapter number 4, right hand rule. What is the name of that scientist? तुला 10वीला किती मार्क आहे 82. नाही तरी त्या मानानं बरं आहे सायन्सच्या मानानं बरं आहे. 2-3 गोष्टी तरी सांगितल्या. मी बोंबलतोय रोज ते 20 मार्क जे आहेत ना शाळेत ते जर बंद केले नाही ना अख्खा येडा माल वर जाईल अख्खा येडा. आणि जवळजवळ तेच चाललंय. ते 20 मुळे काय घोटाळा झाला माहिती का. पोराला शाळेत किती पडतात 20 पैकी 20. आता पाडायचे किती पास व्हायला किती लागतात 35. आता किती पाडायचे 15 पाडायला त्याला सरासरी आहे. हे पोरं कधीच नापास नाही होणार ना. तू कितीला आहे 7वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. ज्ञानेश्वर महाराज मानपुढ ज्ञानेश्वर महाराज. हे टिंब या जिल्ह्यात टिंब नावाची नदी अशी आहे का तिने गाथा बुडवला नाही तारला. इंद्रायणी कोणत्या जिल्ह्यात खेड जिल्ह्यात मध्ये. हे तुम्ही सांभाळली त्या कशी काय घरात. पुणे जिल्ह्यात टिंब ह्या ठिकाणी एका हुतात्म्याचे स्मारक आहे. बोल ना का बाकीचे
पुणे जिल्ह्यात टिंब ह्या ठिकाणी हुतात्म्याचे स्मारक आहे. ज्या गावात आपलं कीर्तन चालू आहे त्या गावात पुराण प्रसिद्ध टिंब हे भगवान शंकराचे मंदिर आहे. हा कोणते शोर पण ते सैराट मधलं गाणं कोणतं रे ते झिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे आरची करेक्ट. आणि तो पोरे परशा करेक्ट. आणि आता ते बोलू दे त्याला म्हणजे खऱ्याला दाबून ठेवा. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे पुष्पा. आणि ते वाक्य काय सगळे संगत म्हणा झुकेगा नाही करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना आता आली झुमकेवाली करेक्ट. आता एक आलंय ना नवीन आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि ए ए ए 12 फांदे आहेत पुढे सरकायचे आपल्याला. मी कुठे गेलो तर काही काळजी करायची नाही. अज्ञानाची मुळी तोडा. आजपासून तुमच्या माझ्यात भांडण नको. धर्म म्हणलं का तुम्ही मी एकत्रच पाहिजे याच्याशी तुम्ही सहमत आहात. मोबाईल बंद कर दे. एक अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा आणि या दोन्ही होटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या आणि 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल ही सुरेश भाऊंना श्रद्धांजली. पण तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुमच्या घरात माणसं किती आहे 7 हा 4च पाहिजे. तुमच्या 4च तुमच्या 8 तुम्ही एकत्र आहे काय त्या मानाने गण कळ काढले तुम्ही. तुमच्या 4 तुमच्या 4 तुमच्या रे 4 तुमच्या 4च ना तुमच्या 4 तुमच्या रे 3 बरं 3 तर 3 चाल. हा संसार चांगला करा आणि हा संसार मला तुमचं परत वाक्य आहे का अज्ञानाची मुळी तुटेल म्हणजे तोडावीच. हा या पक्षाचा आहे हा या साहेबाचा आहे हा या गावचा आहे हा भेदच नाही. आजपासून अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या आणि नामाच्या कुऱ्हाडीनं 12च्या 12 फांद्या ताळून टाका. तुम्ही देव व्हाल. हे ज्ञान मला माझ्या गुरुच्या कृपेनं आलं. मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि म्हणून मी माझ्या गुरुच्या कृपेने काय अभंगाच्या शेवटच्या होतो ना. मग बसलेली माणसं जरा महाराज मंडळी संघटनेत ऐका. ज्ञानेश्वरी इतका कवळा ग्रंथ आहे की ज्यांनी लिहिला त्यांचं वय फक्त 16 वर्ष आहे. अभ्यास करा. 16 वर्षाच्या मुलानं बोलणं किती ना 16 वर्ष म्हणजे कोवळच वय ना. कोवळ आपल्या पोरानं उडी हाणली आपल्याला आनंद होतो आपण त्याचे गाल ओढतो. महाराज तुमची माझी आई ज्ञानेश्वरी आहे. तुमची माझी आई ज्ञानेश्वरी आहे. एक वाक्य सांगू का तुम्हाला पटणार नाही. ज्ञानेश्वरीची ओवी जर कीर्तनकाराच्या होट्यावर आली तर माऊलीला आनंद होतो. आणि माऊलीला आनंद का होतो माहिती आहे तुम्हाला. माझं मुलग माझं गुण गात आहे आईला आनंद होणार नाही होणार नाही. 15 ऑगस्ट 26 जानेवारी असलं महिला मंडळ आपलं एवढं पोरगे भाषण कसं करतं त्याला काही घेणं नाही. पण लवकरच उठतं कपडे बिपडे घालून भाषणाला जातं आणि त्याची ती चिठ्ठी लिहित राहते. ते पाठ करतं. पाठ करून झोपेतही तेच उठता नाही तेच. त्याची आई त्याला कपडे बिपडे घालते तोंडात थोड्या भात घालते आणि ते भाषण ऐकायला पुढे जाऊन बसते. हा शिक्षक त्याचं नाव घेतो ते पुढेच बसून राहते. शिक्षक त्याचं नाव घेतो त्याला आनंद वाटतो ना. शिक्षक त्याचं नाव घेतो आता हा विद्यार्थी बोले ते पोरग पळत जातं माईकवर आणि लोक पाहिले का ते त्याच्या डोक्यातून जातं. अध्यक्ष मासे पूजे गुरुजी ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधूंनी भगिनीनो मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल 2 गोष्टी सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावा. टिळक म्हणले मी शेंगा खाल्ल्या नाही मी छडी
घेणार नाही, पुढं आठवतच नाही, जय हिंद पळाले. कोणीच नाही टाळ्या वाजू दे, त्याची आई वाजिती. कोणीच नाही टाळ्या वाजू दे, त्याची आई वाजिती. ज्ञानेश्वरी आपली आई आहे, का वाजवणार नाही? का वाजवणार नाही? आपली आई आहे. वा वा. तुम्ही जितक्या ओव्या पाठ कराल तितकी माऊली तुमच्यावर खुश राहील. आता कीर्तनकाराचा आणि हरिपाठाचा संबंध राहिला नाही तर ज्ञानेश्वरीचा काय संबंध? कीर्तनकाराला हरिपाठ येत नाही, बोलायला जावं तर ते म्हणते तुझ्या बापाचं काय जातं. ज्ञानेश्वरी. मग सुरेश भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना तुम्हाला एक काम सांगणारे महिला मंडळ ऐकाल का? सांगू का? तुम्हाचा देवाऱ्या थोडी बिघडती बरं का. हा, थोडे हातपाय आपते, ती शिव्या बिव्या देती, एखाद दिवशी लईच आलडती, पण ते बाय उलटी पोराला म्हणते घालतेच्या माड्यावच्या, आणि त्याला म्हणू ढोस. मी म्हणतो ढोस म्हणू नाही तर होस म्हणू, चहा आहे. त्याच्या पुढचं ऐकलं होतं डोकंच बंद होईल तुमचं. 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्या वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन का? पैशाच्या घमिंडीत धर्मच नाही ना. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कव्हाही पहा डोळे लाल. सोमवार सोडून, सासरवाडी सोडून दैवत नाही, कोणत्याशी नीट बोलायचं नाही, घमेंड. आपण त्याला राम राम घालू आणि त्यानं बायको पावा. एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडी राहायला गेला. एक पोरगी परीक्षेला गेली, आली नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला, तो का एक तमाशाला आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडंही नाही. म्हणजे दिंड्या वाढल्या का म्हणून महाराज? भजने नाही वाढले, दिंड्या वाढल्यात. अजून 5 वर्ष नाही या दिंडीवाल्यांना असे दिवस येतील, यांना एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल, लोकच नाही. काय झालंय? प्रत्येक मोबाईल बंद करे बरे. तुला मराठी कळत नाही का? प्रत्येक माणसाकडं सुप्त अहंकार झालाय. आपल्याला थोडं पुढं जायचं आहे, अभंग किचकट आहे, कारण अभंग माऊलीचा आहे. आणि भाग्यवान आहे आपण, गोरे साहेबांचं तृतीय पुण्यस्मरण एकादशीला आलं. हा, आणि आजचा योगायोग असा आहे, शिवाय माऊलीची वारीची एकादशी आहे. इथं दोन्ही मुद्दे आला. वद्य वारीची एकादशी आहे आणि एकादशीला पुण्यस्मरण आलं. योगायोगानं तुमचं दर्शन, माझं दर्शन, हाच लाभ. मला तुमचं दर्शन, हाच लाभ. आता थोडं पुढं सरकू आणि खट लावून देतो. त्याचा मुद्दा नीट आहे का? मुद्द्याला थोडं पुढे जातो. ज्ञान सोडून द्या, तो विषय नाही. शाळेतल्या वेळेतलं सोडून द्या, त्याचा काही विषय नाही. मला तुमच्या पुढं एकच मुद्दा मांडायचा होता. आपण देवाचं लेकरू आहे, पण आपण देव नाही, कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आता याचं ज्ञान का नाही? उत्तर, आपण नेमके नाशक्या संसारात राहतोय. संसारात काही दम नाही. आता हे संसार म्हणजे पराक्रम नाही, बावळटपणा झालाय लोकांचा. गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, या काही नवीन गोष्टी आहे का? एखाद्याला मुलगा झाला तर माणसं लगेच आख्या पाहुण्यांना मला मुलगा झाला बरं का. तो काही गड जिंकला का? एखादा काही क्रांती केली का? काही तुला गिरणी पुरस्कार द्यायचा का? का आतापर्यंत कोणालाच जमलं नाही? तुला एकट्यालाच जमलं का? तो आता बायको गेले म्हणलं पोरग होणारच नाही, थोडं मागं पुढं होईल. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोरग उताना पडायला लागलं का टेटसला, पोर हसायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी ना, यानं मला पिसावलं. बायको करणं, बायको करणं, मुलगा होणं, हा पराक्रम नाहीये. जाती देव उभं करून का थांब. हा पराक्रम नाहीये. नर देहाती होऊन मालकरी होणं हा पराक्रम आहे. धन्य कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. नाही तर बापाच्या नावेचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात, पांढरी केस काळी करीतात, मिश्या काढतात आणि स्वतःला शहाणे समजतात आणि बारीतले ब्रँड पेतात. नाही तर कुठं लोक आहेत? काय आहे लोकांकडं? एक निवांत विचार करा, काय आहे लोकांकडं? हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. मी म्हणजे सध्या वाळल्या कुळी आहे. सगळ्यांचे घोडे मी एकटाच खातोय. मी शिव्या खायलाच जन्माला येले.
असा माणूसच नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. माझ्या आयुष्य लफड्यातच गेलं 30 वर्ष. उठलो का लफड सुरू. आज शिळीला बोलला ना उद्या बोकडाला बोलला. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. सुरेश भाऊ सारखं जीवन खरंय, खरंच बोललं पाहिजे. हे त्याला तेव्हा दाबून मारला समाज, दाबून. लोक तुम्ही गुलाम झालात, गुलाम. तुमच्या माझ्या अंगात छत्रपतीचं 96 कोणी खानदान रक्त आहे, हे रक्तात लोक विसरलेत. शळपाट झालोय आपण, शळपाट. आपल्याला छत्रपतीनं 3 गोष्टी शिकवल्यात. एक, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. विका, हे गाड्या बिड्या बंगले विकल्यानं काय फरक नाही. लाचार जगू नका, हे छत्रपतीचं वाक्य आहे. आणि छत्रपतीनं आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली. बुटाची पॉलिश करून जगा. ए बरे, बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. आणि छत्रपतीनं आपल्याला तिसरी गोष्ट शिकवली. मोडायला शिका, वाकायला शिका, मोडायला शिकू नका. दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या माणसाला काय धर्म कळतो? 32 रुपयाच्या 90वर बदलणारी माणसं काय गाजर धर्म कळत येईल ना. तुम्हालाही बधीर आहे, तुम्हाला काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा.